तर आपण नॉट गेट बघितला, ज्याला एकच इनपुट आणि एक आउटपुट होतं. आता आपण बेसिक गेट्स मधला पुढचा गेट स्टडी करणार आहे, तो आहे अँड गेट. अँड गेट हे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑब्वियसली मल्टिप्लिकेशन एव्हरीवन नोज अबाउट दॅट. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. पण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेव्हा आपल्याला गुणाकाराचं ऑपरेशन करायचं असतं किंवा सिलेक्शनचं ऑपरेशन करायचं असतं, when both two inputs are there and if you want a particular choice, तेव्हा अँड गेटची आपल्याला गरज नसते. तर आज आपण अँड गेट हे स्टडी करणार आहोत आणि अँड गेट मध्ये आपल्याला दिसेल इथे दोन इनपुट आहेत, नेम्ड ॲज A and B. You can give any name, that is the basic names I have given here, A and B. पण तुम्हाला हवं तसं तुम्ही नाव देऊ शकता. This is the symbol of AND gate, and AND gate having only one output, that is A into the B. Why A into B? A into B का आहे? कारण AND gate performs multiplication operation and that dot indicates the relation between two inputs, that is in multiplication. So y is equal to A dot B, otherwise y is equal to A star B is the operation expression for AND gate. AND gate's logical expression y is equal to A dot B, otherwise y is equal to A star B. कारण मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म करत असतं अँड गेट. अँड गेटचं हे लॉजिकल एक्सप्रेशन झालं, हे सिम्बॉल झालं. आता आपण बघणार आहोत ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल काय असतो? तर ट्रूथ टेबल इन्फॉर्मेशन देतो अबाउट द डिटेल ऑपरेशन ऑफ गेट. So here first input that is A and second input that is B. असे दोन इनपुट आहेत, A आणि B नावाचे दोन इनपुट आहेत, ज्याचं दोन 0 0 0 1 1 0 and 1 1 हे बायनरी इनपुट्स आहेत. हे बायनरी इनपुट्स असेच का आहेत? कारण दोन इनपुट्सच्या मॅक्झिमम 4 पॉसिबिलिटीज होतात आणि बायनरी मध्ये 0 आणि 1 चा उपयोग केला जातो. म्हणून ज्यावेळी 0 आणि 0 असं पहिलं इनपुट दिलं जातं तेव्हा या दोन इनपुटचं मल्टिप्लिकेशन होऊन y इज इक्वल टू आपल्याला आउटपुट काय मिळते? A इंटू B, दॅट इज 0 इंटू 0 0. नंतर जेव्हा A इनपुट 0 असतं आणि B इनपुट 1 असतं तेव्हाही आपल्याला आउटपुट हे 0 मिळतं, कारण की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता 0 आउटपुट येतं. ॲज पर दॅट मॅथमॅटिकल रूल 0 into 1 0. Now the input A is 1 and the input B is 0. Now 1 into 0 also 0. म्हणजे एकाने शून्याला गुणले काय आणि शून्याने एकाला गुणले काय, आउटपुट हे शून्यच येतं. Now the last condition is 1 into 1. Now output is high, that is 1. तसं बघायला गेलं तर इनपुट 0 आणि 1 हे दोनच इनपुट आपल्याला पाहायला मिळतात. पण when both the inputs are high, both the inputs are 1, then output is 1. When both the input is 0, otherwise any one input is 0, then his output is also 0. या ट्रूथ टेबलच्या सहाय्याने आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की दोन इनपुट पैकी एक जरी इनपुट 0 असेल कोणतंही, तर आपल्याला आउटपुट हे 0 मिळतं. जेव्हा दोन्ही इनपुट 1 असतात तेव्हाच आपल्याला आउटपुट 1 मिळतं. हे आपल्याला अँड गेटच्या सहाय्याने शिकायला मिळालं. थँक्यू.